देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। विठ्ठल विठ्ठल केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरमपुण्डरीकाय दातु मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोलिए हनुमान जी महाराज की जय। मंगल भवन राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा।
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन अद्यत्रय जननी देवाचे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आता बंधू श्रोतेजन जे अखंड सावधान जयास त्रिकाळाचे ज्ञान सर्व काळ निराभिमानी। आता बंधू श्री संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे गुह्य ज्ञान प्रगटे जनी नरदेह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी व्यर्थची गेले नाना अघाते मृत्यू पंथे। देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। उपस्थित श्रोते सज्जन भाविक मायबाप सेवेसाठी निवडलेला अभंग संत हृदय सम्राट देहुनिवासी जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग असून मागणीच्या प्रकरणातला अभंग आहे। अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य आहे। गेल्या वर्षी पासून हा सोहळा सुरू आहे। गेल्या वर्षी हा सोहळा आपण 5 दिवसाचा केलेला होता, पण गावातील भाविकांच्या आग्रहास्तव आपण गेल्या वर्षीच नियोजन केलं होतं की हा सोहळा 7 दिवसाचा करायचा, कारण सुरू झालेला सोहळा संपला कधी हे कळालं सुद्धा नाही गेल्या वर्षात, आणि तो आनंद अजून घेता यावा या अपेक्षेने या वर्षी आपण 8 दिवसाचा हा सोहळा केलेला आहे। आणि या चालू असणाऱ्या सोहळ्यातील आजची ही उपांत्य दिवसाची सेवा आहे, म्हणजे जागराची सेवा। वारकरी संप्रदायानं दिलेल्या घालून दिलेल्या दंडकाप्रमाणे नियमाप्रमाणे आजची उपांत्य दिवसाची सेवा ही मागणीची सेवा असते। 7 दिवस आपण भगवंताची सेवा केलेली, आज भगवंतापुढे मागणी करायची आणि उद्या काल्याच्या रूपानं प्रसादाच्या रूपानं आपल्याला भगवान परमात्मा ते पूर्ण करणार आहेत। महाराजांचा अभंग आपण जो सेवेसाठी निवडलेला आहे तो मागणीचा आहे। उपस्थित सगळी गावातील भजनी मंडळी आहेत, गावातील भाविक मंडळी आहेत। आपण सगळ्यांच्या आयोजनामधून हा सोहळा साकार होतो आहे। केवळ एक सोपान महाराज नसून त्या सोपान महाराजांच्या पाठीमागे थांबलेली सगळी गावाची मंडळी आहेत, सगळीच पंक्ती देणारी असतील, बाकी कोणतेही काम करणारी मंडळी असतील, नाही घरात बसून ऐकणारी जरी असली तरी सगळ्यांचाच पाठिंबा आहे तुमचा, बाहेरून असू द्या पण आहे। त्यांना साथ देणारी सगळी गावातली मंडळी आहेत। आणि या सगळ्यात पेक्षा सोपान महाराजांपेक्षा सुद्धा मला एकाचं कौतुक करावं वाटतंय, ते म्हणजे ज्यांनी ही जमीन दिली का नाही तुम्हाला सप्त्यासाठी। मला सांगा कोण आपल्या शेतावर नांगर फिरून जमीन दिलं हो? भुईमुग पेरलेला होता इथं महाराज, त्याला मोडून त्यांनी जमीन गेल्या वर्षी दिली आणि याही वर्षी दिली। खरं पाहिलं तर त्यांच्या घराकडे पाहिल्यानंतर वाटायचं नाही की ते आपल्या संसारावर तुळशी पत्र ठेवून एवढं देतील म्हणून। आपण राहिला पत्राच्या शेडमध्ये येते, पण कमाईचं मागचं पुढचं साधन पाहिलं नाही, पण सप्ताह करताना आनंदानं जमीन दिली त्यांना। तशी अनेक मंडळी तिथं सगळ्यांना धन्यवाद देण्यासारखी। सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो। गुरुवर्य बाबा समोर बसलेले आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो। सेवेला प्रारंभ करण्या अगोदर सगळी भजनी मंडळी, आता नाव कोणाची घेत नाहीत, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तुकोबारांचा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे। महाराज अभंगातून काय म्हणतात अगदी संकल्पित वेळेमध्ये आपल्याला पाहायचं आहे। 10 वाजलेले आहेत, 11 वाजेपर्यंत आपल्याला महाराजांना काय म्हणायचं पाहू, ऐका। महाराज म्हणतात, देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। अभंगातून महाराजांनी मागणी केलेली आहे। एक शंका अशी आहे बघा मागणी या विषयावर माझी, संतांचं जीवन कोणापुढे तरी हात पसरावं, संतांनी कोणाला तरी काही मागावं, हे संतत्वाला न शोभणार आहे।
संतांनी कोणापुढे तरी हात पसरावे, कोणाला तरी मागावं हे संतांना शोभणार नाही. जाऊ द्या, संतांच्या शब्दाच्या बाबतीत पाहायचं झालं तर एखादा माणूस कोणापुढे तरी हात पसरत असेल तर त्याच्या जीवनाला धिगता संतांच्या शब्दाने दिलेली. हात पसरीजिने दिग्गजाचे, जो हात पसरतो त्याला धिगता देतात शब्द संतांचे शब्द धिगता देतात. नाही, महाराज स्वतःबद्दल सुद्धा असं म्हणले, आम्ही कोणापुढे काहीतरी मागावं हे आमच्या जीवनाला किंवा आमच्या परंपरेला न शोभणार आहे. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. फक्त एवढंच. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हालागी. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वाडवडिलांनाच आम्हाला हे परंपरेला शिकवलं. कोणापुढे तरी हात पसरावे आमच्या परंपरेला न शोभणार. काही मागणे हे आम्हानुची वडिलाची रीत जाणत असो, कोणापुढे तरी काही मागाव हे आमच्या परंपरेला न शोभणार आहे. मग तरी सुद्धा तुकाराम महाराजांची मागणीचे अभंग आपल्याला गात्यात पाहायला मिळतात का नाही? बोला की हो. मागणं हे शोभत नाही, त्यांचेच शब्द आहेत आणि तरी सुद्धा मागितलेली अभंग आपल्याला पाहायला. झोपलेल्या मावशी उठा बरं, पुढे बसून झोपलेला माय. मागितलेली अभंग कशी काय? याचं उत्तर एकच आहे, संतांना मागायची गरज नाही. पण तुमच्या आमच्याकडे संतांनी पाहिलं, तुम्ही आम्ही देवाच्या दरबारात जाणाऱ्या लोकांकडे तुकाराम महाराजांनी आधी सकल साधू संतांनी पाहिलं. पण देवाच्या दरबारात जाणारी माणसं देवापाशी गेल्यानंतर आपलं जीवन भगवत दृष्टीनं कसं जाईल या दृष्टीने देवापुढे संकल्प न करता संसार कसा सुखरूप करता येईल या दृष्टीची मागणी लोक करू लागलेली आहेत. हे संतांनी समाजाकडे पाहिलं आणि देवापाशी गेल्यानंतर काय मागितलं पाहिजे याची अक्कल आपल्याला यावी म्हणून त्यांनी मागून दाखवलंय. विठ्ठल विठ्ठल मंडली कवरला श्री ज्ञानदेव मंडली कवरला गरज नाही, पण मागितलं फक्त तुमच्या आमच्यासाठी. कारण देवाच्या दरबारात जाणारी माणसं देवापाशी गेल्यानंतर आपलं जीवन परमार्थ दृष्टीनं कसं जाता येईल या दृष्टीनं देवापाशी जाऊन मागत नाहीत. अनेक आपल्याला उदाहरणं माहिती असतील. काही काही माणसाची तर लिस्ट तयार असते. लिस्ट देवळात जायचं म्हणल्यावर असं तयारच असते. देवा ठकूचं लगीन जमना गेले, पोरग तर 35 झाले देवा, कुठं जमूनच ना गेले हो, शेताचे बी वांदे लागले देवा, काय करावं कळना गेले, एवढं पूर्ण करा. याचंही काही नाही. काही काही महाशी तर देवाच्या दरबारात त्या दिवशी जातात ज्या दिवशी त्यांचं काहीतरी काम अडलेलं राहतं. नाही तर एरीवारी त्याला देवाचं दारही आठवत नाही. काहीतरी काम राहिलं ते पूर्ण व्हावं म्हणून ती इच्छा आपली पूर्ण व्हावी अपेक्षेनं मंदिरात जाणारी काही काही महाशी देवाच्या दरबारात जाऊन आपण काय मागितलं पाहिजे हे समजावं म्हणून तुमच्या आमच्यासाठी संतांनी मागणीच्या अभंग असं मागितलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी मागून दाखवलं काय? देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. देवा ज्यांच्या हृदयामध्ये तुझी वस्ती आहे का नाही त्यांची संगती मला घडावी. आता या अभंगाची पहिली शंका अशी आहे, कारण देव वसी चित्ती त्यांची घडावी संगती, ज्यांच्या हृदयात देवा तुझी वस्ती आहे त्यांची संगती घडावी, हे स्पष्ट मागणी केली आहे सगळ्यांना कळण्यासारखी. पण याच्यातली शंका अशी आहे, स्वतः भगवंताचं म्हणणं असं आहे, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये अंश रूपाने राहतो. मम एवंश जीव लोके जीवभूत सनातन मनषष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति तै सारथ्यामध्ये मिरामू असता सर्व सुखाचा आरामू. देव प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे का नाही? होय मावशी, तुमच्या आमच्या हृदयामध्ये देव आहे ना? जर कदाचित याच्यातला देव निघून गेला तर आपण कीर्तनाला बसाल का हो? नाही नाही, आपल्या पुढे पुन्हा दुसरं कीर्तन ठेवावं लागेल. याच्यात देव आहे म्हणून तुम्ही आम्ही कीर्तनाला आहेत. याच्यातला देव निघून गेला की याचं अस्तित्व संपलं जातं. म्हणजे इथं हे मान्य करावं लागेल,
प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये देवाची वस्ती आहे, बरोबर आहे ना? प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव राहतो. मग महाराजांनी असं म्हणायला पाहिजे होतं, सगळ्यांची घडावी संगती. सगळ्यांच्या हृदयात तर आहे, मग तसं का बरं म्हणत नाही तुकाराम महाराज? विशेष वेगळी मागणी का करतात? ज्यांच्यात आहे त्यांचीच दे, मग आमच्यात नाही का? बरोबर आहे ना? ही शंका आहे. जर सगळ्यांच्याच आहे तर सगळ्यांची संगती घडावी अशी सहज मागणी महाराजांनी करायला हवी होती. पण तसं न करता विशेष मागणी का केली याचं कारण आहे बघा. तुमच्या आमच्या हृदयामध्ये देव राहतो, पण तो अंश रूपाने राहतो. साधू संतांच्या हृदयामध्ये देवाची वस्ती ही विशेष रूपाने आहे, म्हणून अप्रत्यक्ष रूपानं संतांची संगती महाराजांनी मागितलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐका, देव संतांच्या हृदयामध्ये देव विशेष रूपाने का राहतो, आमच्या इथं अंश रूपाने का राहतो? आपल्या या हृदयामध्ये देव अंश रूपाने राहतो कारण आपण देवाचे अंश आहोत, म्हणून आपल्या इथं अंश रूपाने. पण संतांच्या हृदयामध्ये विशेष रूपाने राहायचं कारण काय आहे? तर याचं उत्तर असं आहे बघा. तुकाराम महाराजांनी एका अभंगातून सांगितलं, देव राहतो कुठं हो? देवाच्या राहायच्या 3 जागा जिथं आहेत तिथं देव राहतो, असं तुकाराम महाराज एका अभंगातून म्हटले बघा. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती. हो दया वसती. देव राहतो कोणत्या ठिकाणी? महाराजांनी सांगितलं, जिथं दया आहे, जिथं क्षमा आहे आणि जिथं शांती आहे तेथे देवाची वस्ती. संतांच्या हृदयामध्ये या तिन्ही अवस्था विशेष रूपानं असल्यामुळं त्यांच्या सुद्धा हृदयामध्ये देव विशेष रूपानं राहायचं कारण हेच आहे. हृदयाची अवस्था विशेष आहे यांच्या. त्यांच्याकडची दया अलौकिक आहे, त्यांच्याकडची क्षमा अलौकिक आहे आणि साधू संतांजवळची शांती अलौकिक आहे. काही लोक म्हणले, महाराज आमच्याकडे पण आहेत की या, पण आपल्याकडे असणारे या अवस्था वेगळ्या आहेत आणि संताकडे असणारे वेगळे. कसं काय फरक सांगतो तुम्हाला. आपल्या जवळची दया आहे, दया आपल्याकडे ही दया. एखादा खिन्न झालेला माणूस पाहून, परिस्थितीनं खालावलेला माणूस पाहून आपल्यालाही त्याच्याबद्दल दया येत असते, बरोबर आहे ना? त्याला काहीतरी दुखापत झाली आहे हे पाहून सुद्धा काही जणांची मन पेलावून टाकणारी आहे. पण लक्षात ठेवा, संतान एवढी आपल्याकडची दया नाही बरं. संतांची दया ज्ञानोबारांनी सांगितली. पुढा स्नेह पाझरे मागा चालते अक्षरे, मग शब्द पाठी अवतरे कृपा आधी. ज्ञानोबाराय सांगता संतांजवळचा स्नेह किती आहे. पुढा स्नेह पाझरे, संतांच्या मुखातून शिव्या जरी बाहेर आलेल्या असल्या का नाही, शिव्या संतांच्या शिव्या नंतर बाहेर येतात. ज्ञानोबाराय म्हणले संतांच्या मुखातून अगोदर दया बाहेर येते. पुढा हा स्नेह पाझरे मागा चालते अक्षरे. म्हणून तुकाराम महाराजांचा गाथा जरी एखाद्या बिनामाळकरी माणसानं वाचला, ऐकताय ना तुम्ही, ज्याच्या गळ्यात माळणे, ज्याला कीर्तनाचं भजनाचं कसलंच घेणं देणं, त्यानं तुकाराम महाराजांचा गाथा एकदा वाचू द्या, फक्त एकदा. पुन्हा जिंदगीत ते कुदी मंडपात यायचं नाही ना गाथ्याकडे जायचं नाही. का बरं? एवढ्या घाण शिव्या महाराजांच्या गाथ्यात आपल्याला पाहायला मिळतील. कशासाठी बोलतोय? पण संतांच्या त्या सुद्धा शिव्या भगवंताला मान्य ठरल्या, कारण संतांना दिलेल्या शिव्या तुमच्या आमच्या हितासाठी दिलेल्या आहेत. अगोदर दया बाहेर पडली, मग शब्द बाहेर पडले. तुमच्या आमच्या पोटीचा कळवळा आहे म्हणून ते शिव्या आहेत. दया आहे, दया. पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपा आधी. संतांजवळची दया अलौकिक आहे. ज्यावेळेस
नाथ महाराज तीर्थयात्रा करत होते. काशीचं पाणी रामेश्वरला आणि रामेश्वरचं पाणी काशीला न्यायची जी प्रक्रिया चालू होती, तीर्थयात्रा पूर्ण होते ते केल्यानं. जाते वेळेस परीक्षा घ्यावी म्हणून भगवान शंकरांनी गाढवाचं रूप घेतले. पार्वतीला दाखवायचं होतं भक्ती. गाढवाचं रूप घेऊन पाय खोरत पडले होते भगवान शंकर गाढवाच्या रूपामध्ये. तहानीनं व्याकुळ झालेले होते. नाथ महाराजासोबत अनेक वारकरी कावडीमध्ये पाणी घेऊन त्या भगवान शंकराच्या पिंडीवर घालण्यासाठी निघालेले. सगळ्यांनी त्या गाढवाला पाहायचं, पण कोणी त्या कावडीतलं पाणी त्याला काढून प्यायला द्यायचं नाही. का बर? तर हे पाणी याला देऊन आमची तीर्थयात्रा अपूर्ण राहील. सगळे वारकरी पुढे चाललेले होते. नाथ महाराजांनी त्या गाढवाला पाहिलं आणि गाढवाला पाहिल्यानंतर नाथ महाराजांना दया आली. नाथ महाराजांनी कावड खाली टेकवली. ते मडकं बांधलेलं होतं ना, ते मडकं बाजूला घेतलं. सगळ्या वारकऱ्यांनी नाथ महाराजाकडे पाहिलं आणि वारकरी म्हणले, नाथ महाराज काय करताय हे? ते म्हणले, गाढवाला पाणी पाजतोय बघा, ते पाय खोरेल, आता काही क्षणात त्याचा प्राण जाईल याला पाणी नाही दिलं तर. त्यावेळेस नाथ महाराजाला लोक म्हणली, महाराज तुम्ही याला पाणी देताय ना, आणि तुमची तीर्थयात्रा अपूर्ण होईल ना. कसं काय पूर्ण होईल? नाथ महाराज म्हणले, तीर्थयात्रा तुम्हाला पूर्ण करायची आहे. माझा भगवान शंकर मला इथंच भेटला, याला पाणी पाजणे. बरं, त्याला पाणी पाजायला काही साधन नाही. नाथ महाराज आडवे झोपले, आडवे, आणि आडवे झोपून आपल्या पोटाची खळगी केली. म्हणजे श्वास आत ओढला, आत ओढल्यानंतर पोट मध्ये जाते पहा. डेरीवाल्याचं सांगणं गेलं बरं मी हे. हा, नाथ महाराजांनी आत पोट ओढलं, पोटाची खळगी केली, आणि ते मडक्यातलं पाणी आपल्या पोटात घातलं आणि गाढवाला पाणी पाजलं. ऐका, आपल्याकडे ही दया आहे, पण साधू संतांसारखी एवढी अलौकिक नाही. आपल्याकडे क्षमाही आहे बघा, पण संतांसारखी अलौकिक नाही. तुकाराम महाराजांना मंबाजीनं काठीनं मारलं, मारलं. तुकाराम महाराजांना ते मंबाजी बुवाच थकले मारून. तुकाराम महाराज घराकडे गेले, आणि घराकडे गेल्यानंतर आपल्या पत्नीला हाक मारली, आवले तेलाची वाटी चुलीवर गरम करायला ठेव. ते म्हणले, काय पिठलं कराय नाही का, पिठल्यावर घालून खायचंय का, कसं आहे? ते म्हणले, तसं नाही, तुमचं अंग पाहतोय तर काय म्हणे लाल बुंद झाले, काय झाले तुम्हाला? ते म्हणले, असं झाले, मला मंबाजीनं मारले, आणि मंबाजीनं मारल्यामुळं हे माझं अंग लाल झालंय. मग तेलाची वाटी तुमचं अंग शेकायचं का, मी देऊ का शेकून? ते म्हणले, मला नाही पाहिजे. ज्या मंबाजीनं मला मारले ना, अगं त्यांची हात पाहायला गेली तर जन्मलेल्या बाळाची जशी कोमल हात आहेत ना, तशी त्यांची आहेत म्हणे. त्या हाताला कधी काम लागलेलं नाही. आपण कदाचित एकदा शेतात कामाला गेलो, कुदळ घेऊन खंदू लागलो तर आपल्या हाताला फोड येतात. आपल्याला काम करून सवय सोड, पण त्यांना काही माहिती नाही याच्यात. मला मारून मारून त्यांच्या हाताच्या काय वेदना होत असतील त्यांना. हे तेल गरम कर, मला त्यांचे हात शेकायला जायचे. मला सांगा, इथं मी तुम्हाला एखादी चापट मारू दे येऊन, तुम्ही मला काही चांगले याव का बरी याव का म्हणसाल पुन्हा? मावशी, शेजारणीची धक्काबुक्की लागली तर मंडपात भांडू लागलेल्यात. मंडपात फरक आहे साधू संतांच्या जवळच्या क्षमेचा आणि आपल्या जवळच्या क्षमेचा. संतांजवळची शांती ही अलौकिक आहे बघा. नाथ महाराजांच्या अंगावर म्लेच्छाने, म्लेच्छच होता ना, 108 वेळेस थुंकला. नाथ महाराजांची शांती भंग करायला आलेला आहे. तोंडातला थुंकाही संपला आणि खिशातले पाणीही संपले. झाडाच्या खाली उतरला, नाथ महाराजांच्या चरणावर लोटांगण टाकलं. नाथ महाराजांना म्हणू लागले, नाथ महाराज 108 वेळेस थुंकून झाले तुमच्या अंगावर. तुमच्या अंगावर थुंकलं की तुम्ही पुन्हा गंगेच्या स्नानासाठी जायचे, परत जायचे. एकाही शब्दानं मला उलट बोललं नाही. उलट बोलायचं सोडा, कोण थुंकतोय म्हणून झाडाकडे सुद्धा पाहिलं नाही तुम्ही. गपचूप स्नानासाठी जायचे. नाथ महाराज माझी चुकी झाली, तुमची शांती भंग करण्यासाठी आलो, तो मला माफ करा. नाथ महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात फिरवला. नाथ महाराजांनी त्याला विचारलं, बाळा आज जर तू माझ्या अंगावर 108 वेळेस थुंकला नसतास तर एका दिवसाच्या प्रवासामध्ये, एक दिवसामध्ये 108 वेळेस गंगेच्या स्नानाचं पुण्य तरी मला कुठून प्राप्त झालं असतं. नाथ महाराजांच्या जवळची ही शांती अलौकिक आहे. संतांजवळची शांती अलौकिक आहे, संतांजवळची क्षमा ही अलौकिक आहे, आणि संतांजवळची दया ही अलौकिक आहे. या तिन्ही अवस्था संतांच्या हृदयामध्ये विशेष रूपानं असल्यामुळं तुकाराम महाराजांनी अप्रत्यक्ष रूपानं मागणी केलेले अभंगाच्या पहिल्या चरण.
त्यांची घडावी संगती म्हणून देवा ज्यांच्या हृदयामध्ये तुझी वस्ती आहे विशेष रूपानं ना, म्हणून मला त्यांची संगती घडावी. ऐका, देव राहण्याचं ठिकाण आपण या वेगळ्या पद्धतीनं तर पाहिलेलं आहे. या तिन्ही अवस्था ज्यांच्या हृदयामध्ये विशेष रूपानं आहेत त्यांची संगती मला घडावी असं महाराजांचं म्हणणं आहे. अजून वेगळ्या पद्धतीनं संतांची मागणी मागितली आहे. हे कसं काय सांगतो तुम्हाला. देव राहण्याचं एक वेगळं प्रकरण तुकाराम महाराजांनी सांगितलं बघा. देव राहतो कुठं, देव कुठे येऊन राहतो. तुकाराम महाराज म्हणले बघा, येवणी गोपाळ राहे ते राहे चित्त करारे निर्मळ येवणी गोपाळ राहे तेथे. देव त्या ठिकाणी येऊन राहतो ज्यांचं चित्त निर्मळ झालेलं राहतं. संतांचं भजन करून चित्त निर्मळ झालेलं आहे. आणि ज्यांचं चित्त निर्मळ आहे येवणी गोपाळ राहे तेथे, त्या ठिकाणी देव येऊन राहतो. ऐका बरं, आपण भजन अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून करतोय, पण आपलीच आपल्यावर अजून खात्री नाही, भरवत आपलं चित्त निर्मळ होत नाही. याचं कारण असं आहे, आपण आपल्या भजनाला आपल्या कीर्तनाला काही मर्यादित बांधलंय मर्यादेमध्ये. आपण त्या मर्यादेच्या पलीकडे जात नाही. आपण भजनाला काही वेळेत काळात नियमात बांधलेला आहे. कसं काय, फक्त मी सांगितलेल्या या विषयाचा विपरीत अर्थ कोण काढू नका. मला जे सांगायचे स्पष्ट एक वेगळ्या पद्धतीने सांगायचे, याचा अर्थ वेगळा काढून काहीतरी होऊ नये. ऐका, आता हे कीर्तनासाठी आसन आहे, आसन बरोबर आहे ना, हे आसन आहे. अनेक नाही जिथं कीर्तन आहे तिथं आसन असलं तरच कीर्तन आहे, बरोबर आहे. मान्य ना तुम्हाला, होय मामा, मान्य ना तुम्हाला हे. आता इथंच जर हे आसन नसतं, तुम्ही ज्या चटईवर बसले या चटईवर जर मला उभं केलं असतं तर मी कीर्तन केलं असतं का हो? बोला बोला, केलं असतं नाही. मीच नाही, कुण्याच कीर्तनकारानं केलं नसतं. काही तर आतरा, कोणाचं उपरण आतरा शेवटी, पण इथं मग काही तर आतरलं तर कीर्तन सुरू आहे, बरोबर आहे ना. आपण या पद्धतीने नियमानं बांधलंय, आपल्या चित्ताला बांधलंय, आपल्या बुद्धीला बांधलंय, आपल्या मनाला बांधलंय. त्याच्या पलीकडचा परमार्थ होत नाही आपला. आणि म्हणूनच की काय, आपलं चित्तही निर्मळ होत नाही. तुकाराम महाराजांची कीर्तनाची अवस्था पाहायची झाली तर मला वाटत नाही तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला हे आसन असलं काय नसलं काय. होत, याला काही द्वेत नाही, होतच. महाराज आसन टाकल्याशिवाय कीर्तन करायचेच नाहीत, हेही तेवढंच खरं आहे. पण याची गरजच होती असंही काही नाही. तुकाराम महाराजांनी आसन टाकल्याशिवाय कीर्तन केलं नाही, पण तुकाराम महाराजांनी जे आसन टाकून कीर्तन केलं जगाच्या पाठीवर आजपर्यंत तसं कीर्तन कोण्याच कीर्तन करायला तसलं आसन टाकून जमलं नाही. तुकाराम महाराजांनी टाकलेलं आसन चित्ताचे आसन, आसन चित्ताचे आसन, आसन चित्ताचे आसन, आसन चित्ताचे आसन. तो का करी तो कीर्तन, तो का करी तो कीर्तन, घ्यावी घ्यावी माझे
चित्ताचा, त्याच्यावर थांबून कीर्तन, त्याच्यावर थांबून भजन केलं. चित्ताचे आसन तू का करी तो कीर्तन, घ्यावी घ्यावी माझी सेवा, सेवा दीन दुर्बळाचे देवा. महाराजांनी या पद्धतीनं आसन टाकून कीर्तन केलंय. आपण या नियमाच्या पलीकडे जात नाही, म्हणजे एवढ्याच आसनापुरतं आपण बांधून ठेवलंय. जोपर्यंत तुकाराम महाराजांनी जसं चित्ताचं आसन टाकून कीर्तन केलंय तसं कीर्तन आपल्याला जोपर्यंत जमणार नाही, तसं भजन जोपर्यंत आपल्याला जमणार नाही, तोपर्यंत आपल्या चित्ताची शुद्धता होणं अशक्य आहे. म्हणून तर भरपूर माणसं मोकळी झालीत महाराज लोकांना भजन करायला बोलायला. आई माळ घाला म्हणला वाटडोळ झालं. कशाला माळ घालायची गरज आहे? तुम्ही माळ घालून तिथंच आहे आणि आम्ही माळ घालून तिथंच आहे. तुम्ही तर काय दिवे लावलीत असं सहज म्हणालीत आपल्याला माणसं. का बरं माहितीये का? आपण लावलेली दिवे त्यांना दिसण्याच गेल्यात, लागायच नाही तर दिसतात. आपली दिवे लागले पाहिजे, दिसले पाहिजेत लोकांना. तुम्ही ढोंग करा हो साधूचं, एखाद्या दिवशी ढोंग करा, पण एके दिवशी केलेल्या ढोंगाचा परिणाम कधी तुमच्यामध्ये साधुत्व येऊन जाईल, तुम्हालाच कळून जायचं. मला काल चुकीनं माझ्याकडे ही बंडी राहिली होती. काल जिथं कीर्तनाला गेलो का नाही, तुम्ही मला रात्री आल्यावर पाहिलं असेल, माझ्या अंगावर फक्त शर्ट होतं, बंडी नव्हती. चुकून इथं त्या सोप्यावर राहिली, फेटा चाला सोबत. जसं मला कीर्तन करताना आनंद यायचा का नाही, मला नाही आला काल, नाही जमलं. ते फीलच होत नव्हतं, ते वेगळंच काहीतरी नाटक करायला वाटत होतं माझी. मला परिणाम झाला. आधी शर्टवर करायचं कीर्तन, पण बंद केल्यापासून ते नाही, काल लई वेगळं वाटलं मला. साधुत्व तुमच्यात कधी येऊ नये. ढोंग करा एखाद्या दिवशी, कायम करत चाला. एके दिवशी तुमच्यात ते साधुत्व कधी येईल तुमची तुम्हाला कळून केलं पाहिजे. संतांच्या हृदयामध्ये ती विशेष राहिला, कारण त्यांचं चित्त शुद्ध आहे. आपण भजन करूनही आपलं चित्त शुद्ध होत नाही. आपल्या भजनाचा परिणाम आहे संतांसारखं आपलं भजन नाही. नारदांना विचारलं, नारदजी भक्ती असावी कोणासारखी हो? नारदांनी दिलेलं उत्तर आहे, यथा व्रज गोपिकानाम. जशी गोपिकानं केली तसं भजन असावं, तशी भक्ती असावी. अनेक संत साधू गोपिकांकडे गेले बघा, काय गोपिकांचं वैभव हे पाहण्यासाठी. ऐकता ना तुम्ही? झोपलेल्या मावशी, काय झोपलेला माय तुम्ही? अजून काय सांगितल्यावर तुम्ही जागा राहाल मला काही कळना गेले. शाली एक घेऊन आला, गरम वाटलेले तुम्हाला चांगलं गायला. महाराज बरी आहेत, आतराय चटई आहे, पांघराय शाल आहे, झोप लागायचं बरोबरच आहे. ऐका, चांगलं ऐका तुम्ही. अनेक साधू संतांनी त्यांचं वैभव पाहिलं आहे. गोपिकांकडे पाहिल्यानंतर गोपिकांना ते विचारू लागलेले आहेत, सकाळपासून पाठ करायला, पण ते जमले का नाही मला जमणार. शेष गणेश महेश दिनेश सुरेश ही जाई निरंतर गावी. हा, जाही अनादि अनंत अखंड अछेद ही वेद सुनावे. नारद से सुख व्यास रटे पछी हरण के पुरी पार न पावे. जाही आहिर की छोरी छछोरिया छचिया भर छाछ पे नाच न छाल. त्यांचं वैभव पाहिलं. अरे ज्या वेदांना त्यांचं वर्णन करावं, पुराणांनी वर्णन करावं, अनेक साधू संतांनी तप केल्यानंतर त्यांच्या स्वप्नात सुद्धा न जाणारा या गोपिकांनी आपलं गोळाभर लोणी द्यावं आणि गवळणीनं त्याला म्हणावं, देवा हे लोणी देते ना तुला, हे गोळाभर लोणी, फक्त मला नाचून दाखव. आणि ते गोळाभर लोणी मिळावं म्हणून देव त्यांच्या पुढे नाचू लागलेला. काय वैभव असेल त्या गवळ्याला. एवढा गोळाभर लोणी पाहिजे ना कृष्णा, नाचून दाखव. आणि देवाने त्यांच्या पुढे नाचावं. उभा राहून या केसा हलवी तो बाहू. उभा राहून या कैसा हलवी तो बाहू. बाप रखुमा देवीवरू विठ्ठल नाहू. देव नाचू लागलेला आहे त्यांच्या पुढे. फक्त गोळाभर लोण्यासाठी देवानं नाचावं हे साधू संतांनी पाहिलं. काय केलं तुम्ही असं? गवळणींचं वैभव
मी सांगतोय कशासाठी आहे का, गवळणीनं केलेलं भजन आणि आपण करतो याच्यातला फरक आहे. फरक आहे. एक बिंदूजी महाराज म्हणून होते बघा, वृंदावनचे, बहुतेक वृंदावनच्या, त्यांचे एक पद आहे बघा. प्रबल प्रेम के पाले पड़ कर प्रभु को नियम बदलते देखा, अपना मान टले टल जाए पर भक्त का मान न टलते देखा. जिनकी केवल कृपा दृष्टि से सकल सृष्टि को पलते देखा, उनको ग्वाल सखा मंडल पे, उनको गोकुल के गोरस पर सौ सौ बार मचलते देखा. काय देवाला दिलं असेल या गवळणीनं. एक सांगू का, आपण भजन करून अजून चित्त भगवंताच्या चरणाशी समर्पित केलं नाही, आपलं चित्त अजून निर्मळ झालं नाही. गोपिकांचं भजन करून चित्त निर्मळ झालं म्हणून देवाने त्यांच्या एवढं पाठीमागं पुढं फिरलेलं आहे. गवळणी देवाला लांब जा म्हणायच्या, लांब जा, माझ्या जवळ येऊ नकोस. रे नंद लाला तू छेडू नको रे, धरोनिया पदराला ओढू नको रे. रे नंद लाला तू छेडू नको रे. देवा लांब जा, माझ्या जवळ येऊन खेळू नकोस, मला छेडू नकोस. देवा लांब जा, माझ्या पदराला धरू नकोस. असं गवळणी म्हणायच्या, तरी सुद्धा देव त्यांच्या पाठीमागं पुढं राहायचा. काय गवळणीनं देवाला दिलं असेल. जे गवळणीनं दिलं का नाही, दुसरं काही दिलं तर देव मिळत नाही बघा. काय दिल्यानं देव मिळतो हो, ऐका. व्याधस्याचरणं ध्रुवस्य वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपदे रुग्रस्य किं पौरुषम कुब्जया किं नाम रूपमधिकम तत्सुदाम्नो धनम. पण भक्त्या तुष्यति केवलम न च गुणेर भक्ती प्रियो हि माधवा. देवाला फक्त भक्ती प्रिय, बाकी त्याला काही दिलं तर मिळत नाही. व्याधस्याचरणं ध्रुवस्य वयो. व्याध असं कोणतं मोठं आचरण होतं ज्याला देव त्याला मिळाला. कोणतं आचरण होतं असं एवढं त्याचं मोठं. व्याधस्याचरणं ध्रुवस्य वयो. ध्रुवाचं असं कोणतं मोठं वय होतं ज्या वयाकडे पाहून देव त्यांना मिळाला. विद्या गजेंद्रस्य का. गजेंद्राकडे अशी कोणती मोठी विद्या होती, त्या विद्येकडे पाहून देव त्यांच्या जवळ गेला. का जातिर्विदुरस्य. विदुराची अशी कोणती मोठी जात, उंच जात होती की त्याच्या जातीकडे पाहून त्यांच्या जवळ देव गेला. उग्रस्य किं पौरुषम. उग्रसेनाचं असं कोणतं मोठं पुरुषत्व होतं, पौरुषत्व होतं ज्याच्याकडे त्याला पाहून देव त्यांच्या जवळ गेला. कुब्जया किं नाम रूपमधिकम. कुब्जेचं असं कोणतं मोठं रूप होतं, सुंदर रूप होतं ज्याला भाळून देव तिच्या जवळ गेला. तत्सुदाम्नो धनम. सुदाम्यानं असं कोणतं मोठं धन दिलं होतं ज्या सुदामाच्या धनाला भाळून त्याच्या धनाकडे पाहून देव त्याच्या जवळ गेला. शास्त्र आपल्याला असं सांगतं, तसं नाही. भक्त्या तुष्यति केवलम न च गुणेर भक्ती प्रियो हि माधवा. देव फक्त आपल्या अंतकरणातली भक्ती प्रेम पाहून आपल्या जवळ येत असतो. या सगळ्यांनी त्यांना भक्ती आणि प्रेम दिले म्हणून देव त्यांच्या जवळ गेला, दुसरं काही दिलं म्हणून नाही. गवळणींच्या पाठीमागं पुढे देव फिरायचा, राहायचा. नको जवळ येऊ म्हणला तरी त्यांच्या जवळ जायचा. चित्तासहित सर्वस्व अर्पण केलेल्या गवळणी होत्या. चित्तासहित सर्वस्व, माग पुढचा कसलाच विचार नाही हो. संसार मनातून गळून पडे. गवळणींची अवस्था आहे बरी. संसार मनातून गळून पडे, कसली जीवाला भूल पडे. हरीच्या मुरलीवरी जीव जडे, कसली जीवाला भूल पडे. भगवंतासाठी संसार विसरलेल्या गवळणी, विसरल्या कामधंदा. सासू सासऱ्याची नाही मर्यादा, विसरल्या कामधंदा. सासू सासऱ्याची नाही मर्यादा.
विसरल्या कामधंदा विसरल्या. सासू सासऱ्याची नाही मर्यादा, सासू सासऱ्यांची मर्यादा बाळगावी हेही ज्ञान नाही. आताच्याही गवळणी बाळगत नाहीत म्हणा सासू सासऱ्याची मर्यादा, पण हे कळून ते न कळतेपणामध्ये. मग जिथं सासू सासऱ्यांची कदर करावी हे कळत नाही, मग तिथं बाकीचे कोण आहेत? कोण त्या जावा कोण त्या नंदा. आता फक्त एक वृत्ती वेधली परमानंदाओ नंदाओ नंदा, पावा घोंगडी घेऊन पाही, पावा घोंगडी घेऊन पाही. ऐका, एवढं भगवंताच्या चरणाशी समर्पित केलं, काही मागचं पुढचा विचार नाही. देवाच्या मुरलीचा आवाज वृंदावनात ज्यावेळेस देवाला स्वतः गवळणीने धाडलं का नाही, घरामध्ये घराने सांगून गायी राखण्यासाठी. आता गायी राखण्यासाठी गेलेले भगवान परमात्मा चरत असणाऱ्या गायी एकत्रित याव्या, आम्हाला भुका लागल्यात, आम्हाला काला करायचा आहे, त्या अपेक्षेनं लांब गेलेल्या गवळणी एकत्रित याव्या म्हणून भगवंतानं कमरेला खवलेली मुरली बाजूला काढावी आणि ती मुरलीच्या आवाजानं सगळ्या गायी एकत्रित याव्या म्हणून मुरली वाजवावी. देवानं गायीसाठी वाजवलेली मुरली गवळणीला घरी बसू द्यायची नाही. गवळणी घरी बसून विचार करायचे, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू, वेणू कवणाचा माई बाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू. गवळणी म्हणायच्या वृंदावनी वेणू, कवणाचा माई बाजे. कोणाचा वेणू वाजत असेल ह्या गवळणीत आपसापसामध्येच चर्चा व्हायची आणि गवळणी म्हणायच्या देवच वाजवत असेल. अगं आपण स्वतःहून त्याला घरी घराने नेऊन तिथं नेऊन सोडले, आता ते मुरली आपल्याला घरी बसू देत नाही, कसं करायचं? गवळणी म्हणल्या तुमचं कसं का होणार, मी तर चालले घरला. एक जागी बसलेल्या तीच तिच्या घराकडे गेली. आता ऐका, जुन्या काळाची मर्यादा अशी होती, सुनेनं सासूला सांगितल्याशिवाय कुठं जायला जमत नाही, बरोबर आहे ना? आताची सून मॉल मधून एवढा मोठा पसारा घरी घेऊन येते, पण तरी सुद्धा सासूला काही बोलायचं जमत नाही, काय आणलीस आणि कुठून आणलीस नाही बोलायचं. पण बाहेर सुद्धा जायला येत नाही, मर्यादा होती. गवळणीनं सासूंना सांगावं, सासूबाई घरातलं पाणी संपलंय. आणि सासूबाई म्हणजे सकाळीच आणलं की सगळं. गवळणीने एक काम करायचं, भरलेल्या सगळे माठ रांजणं रिकामे करायचे, उलटून असं खाली ढकलून द्यायचे. भरला उलंडोनी रिता करी घट आणि मिस पाण्याचे गोविंदाची चट. मिस करायच्या गोविंदाची चट असल्यामुळे रिकामे केलेली घागरी सासूंना दाखवा, बघा म्हणे पाणीच नाही. म्हणजे सासू म्हणायचे जा घेऊन या. मग या सगळ्या यमुनेचं पाणी आणण्यासाठी निघायच्या. कशामुळं? मुरली त्यांना घरी बसू देत नव्हती. ऐका बरं, वृंदावनामध्ये आता या घागरी रिकाम्या घरी तर नेल्याच पाहिजेत, मुरली ऐकायला म्हणून जमत नाही. आता या गवळणीने यमुनेचं पाण्यामध्ये भरायच्या, अशा पाणी भरायच्या यमुनेमध्ये, त्या घागरी भरायच्या, माठ भरायचे आणि माठ आपापल्या डोक्यावर घ्यायचे, डोक्यावर घ्यायचे. हिनं तिच्या डोक्यावर एकावर एक घागर, एकावर एक घागर, मग एक घागर इथं, एक कळशी त्या घागरीवर, एक घागर पुन्हा इकडल्या हातात. आता तर सांगणं गेलं बरं माहिती आहे, आता जेव्हा आलं पाणी आणून सवय नाही, तुट्टी फिरवल तिथं पाणी आहे. ह्याचा परिणाम बेकार काय झाला माहितीये का? आपल्या शरीराला काम नसल्यामुळं बायाची डिलिव्हरी नीट होत नाही. कामच राहील नाही बायाला, धुण्याला बाई, भांड्याला बाई, स्वयंपाकाला बाई, फक्त खायला हीच बाई, बाकी सगळ्या कामाला दुसरे बाई. जुन्या काळच्या महिलांची डिलिव्हरी शेतात काम करता करता व्हायची, काम असायचं तसं. ऐका कशासाठी सांगतोय, गवळणीला एकमेकीच्या डोक्यावर हे दिलं, सगळ्याला देऊन एक गवळणची मागं राहिली का नाही. आता हिला एकटीला चालावं लागलं बघा. या सगळं घेईपर्यंत, स्वतः एकटीला घेईपर्यंत सोबत आलेल्या सगळ्या पुढे निघून गेल्या. आता एकटीच चालू लागली, दबकत दबकत त्या वृंदावनाची पावलं टाकत असताना असं झालं, गवळणीच्या पायामध्ये काटा मोडला. काटा मोडला पायात, आणि काटा मोडल्यानंतर या काटाच्या वेदना अगदी रोमारोमापर्यंत गेल्या. वेदना सहन होत नव्हत्या. काय करू कळेना, काय करू कळेना, इतकाच विचार डोक्यात आला तोपर्यंत देव समोर प्रगट झाले.
देवानं आता एक सांगा, एवढ्या कळशा डोक्यावर घागरी आहेत, कमरेला एक घागर आहे, हातात एक घागर आहे, हे खाली टेकवणं तर सोपं आहे का? हे खाली टेकवाय वाकले तर वरचं खाली पडतंय. घरी सासूला पुन्हा उत्तर काय द्यायची, माठाचं काय झालं म्हणून काही करायला चालत नाही. पण पायातल्या वेदनेनं काटा मोडलेल्या वेदना एवढ्या होऊ लागलेल्या आहेत, एकही पाऊल आता पुढे टाकायला जमत नाही. बरं असा पायवरी करून काटाही काढायला जमत नाही, काय करू कळेना. देव समोर प्रगट झाले. देवाने त्यांचा पाय आपल्या असा मांडीवर घेतला आणि आपल्या हाताने स्वतः देव काटा काढू लागले. विटाला देवा तुझा जवळ येऊ नकोस. पण असं म्हणल्यानंतर सुद्धा त्यांच्या पायातला काटा मोडल्यानंतर तो काटा काढण्यासाठी देव जायचा. काय दिलंय गवळणीने एवढं? मगा सांगितल्यासारखं देवासाठी सर्वस्व विसरल्या आणि चित्तासहित सर्वस्व भगवंताशी समर्पित झालेल्या या गवळणी. म्हणून त्यांचं चित्त शुद्ध असल्याचा परिणाम देव पाठीमागं पुढे असायचा. भजनाचा फायदा होत नाही. गवळणीनं केलेला भजनाचा फायदा का झाला सांगू का माय? आपलं कीर्तन आपण मर्यादेत बांधलंय. 2 तासाच्या वरी कीर्तन केल्यावर माणसाला सहन होत नाही. कनाळ उठून जातात माणसं घरला. कनाळ माहिती आहे का तुम्हाला? होय झोपलेले मामा. कनाळ बगल देऊन माझा 11च्या पुढे जाऊ दे की म्हणजे कळतंय तुम्हाला कनाळ कशाला म्हणतात. लाईटीचा फायदा घेऊन तर गेले की मग आपण आहेत ना सगळे. 2 तासाच्या वरचं कीर्तन सहन होत नाही. साधू संतांनी देवाच्या चरणाशी जे समर्पित केले काय ते 2 तासाचं आहे का हो? काय काय केले संतांनी? याची लागी हो तेजियले भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा त्याग, जन्म जन्मांतरी केले हे सूचना, जन्म जन्मांतरी केले हे सूचना. ऐका, निळोबारांची गवळण नाही बरी. आपल्याला असल्या गवळणी पाठ नाहीत का नाही माय? होय मावशी. आपल्या गवळणी म्हणजे राधे चल माझ्या गावाला जाऊ असलं पाठ. याची लागी हो तेजियले भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा त्या. किती दिवस केले महाराज तुम्ही? महाराज म्हणले जन्मो जन्मांतरी केली ही सूचना. अनेक जन्मात आम्ही भगवंताच्या चरणाशी हीच प्रार्थना केलेली, सूचना केली. आपल्या भजनात साधू संतांच्या भजनातला फरक आहे. आपण वेळेत बांधलेला आहे, मर्यादित बांधलेला आहे. त्याच्या पलीकडचा परमार्थ सहन होत नाही आपल्याला. आपल्या कीर्तनाला भजनाला सगळं साहित्य नीट पाहिजे तर आपण कीर्तन भजनाचे म्हणजे असं आनंद घेऊ शकतो. जर हे साहित्य नीट नसेल तर आपलंच मन लागत नाही. बघा आता इथल्या टाळा जरा बरे आहेत म्हणा, एवढ्या बारक्या टाळ वारकरीमध्ये हे का टाळ आहेत का काय असल्या? दुसऱ्या कुठून तर आणा मग कीर्तन भजन चालू करू. थांबलं बघा भजन चांगल्या टाळा आणेपर्यंत. ही का पकवाज आहे का काय असला? हिची तर वाजून ह्याची शाई उडाली आहे, पान पडलंय. असला पकवाज असल्यावर माणसं म्हणतात दुसरा कुठून तर आणा मग कीर्तन भजन चालू करू. हिना बी काय त्याच्या खुट्ट्या जागेवर नाही, त्याच्या तारा जागेवर नाहीत. कोण फोडून आले की त्याचा आवाज नीट बाहेर येणार. असला का विना राहते का काय? कुठून तर आणा दुसरा मग कीर्तन भजन चालू करू. थांबलं बघा भजन. ही का पीटी आहे का काय असली? उंदर जाऊन नुसतं फक 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 जोजलेले ही असली का पीटी राहते का? दुसरी आणा कुठून तर मग कीर्तन भजन चालू करू. साहित्य नीट नसेल तर आपलं भजन थांबतं. पण गवळणींचं भजन साहित्य वाचून राहिलं नाही. बरं राहिलं नाही. स्वतःचं शरीर गवळणीनं विना बनवला आणि शरीर विना बनून मग भजन केलं. तन तंबुरा तार मन अद्भुत ए साज, हरि के कर से बज रहा हरि की है आवाज, तन के तंबूरे में दो, तन के तंबूरे में 2 सासों की तार बोली, जय सिया राम राम जय राधे श्याम, जय सिया राम राम जय राधे श्याम. स्वतःचं शरीर विना बनवलं गवळणीनं आणि मग भजन केलं. आपल्या भजनामध्ये गवळणींच्या भजनातला हा फरक आहे. सर्वस्व समर्पित केलेले आहेत. चित्तासहित समर्पित झाल्याचा परिणाम गवळणींच्या हृदयामध्ये देव आहे. आणि गवळणींसारखी जेवढी संत आहेत का नाही, जेवढी साधू आहेत त्या लेवलची, त्यांची संगती घडावी ही अपेक्षा तुकाराम महाराजांनी केलेली आहे. बघा ऐका माय, गवळणींना देव मिळाला, त्यांच्या हृदयामध्ये स्थित झाला. याचं कारण असं आहे गवळणीनं केलेली भक्ती त्या उंचीची आहे म्हणून.
कितीही भक्ती करा, पण जोपर्यंत तुमची जागृती तुम्हाला विचारत नाही का नाही, तोपर्यंत तुम्ही केलेला भजनाचा फायदाच नाही. विचारलं पाहिजे आपल्या जागृतीने आपल्याला स्वतःला. ज्ञानोबांची गवळण नाही बघा, जमली तर म्हणतो ज्ञानोबांचे. जागृती पुसे साजनी, पुसे साजनी, पुसे साजनी, कवण बोलिले अंगडी. जागृतीने विचारलं देव कसा मिळतो, तेवढ्यातच कोणतर मध्येच बोललं, कवण बोलिले अंगणी. काय म्हणली अंगणात येऊन, काय म्हणली, निरखिताओ नयनी. मी माझ्या डोळ्यानं निरखून पाहिलंय. निरखून पाहिलं याचा अर्थ असा घ्यायचा, संतांनी जसा निरखून पाहिलाय का नाही तसा मी निरखून पाहिलाय. काय झालं मग निरखून पाहिल्यानंतर, वृंदावनी देखिला. तो देव वृंदावनात आहे. वृंदावनात म्हणजे वृंदावन हे पुरेपूर प्रेमाचं ठिकाण आहे. म्हणजे मी प्रेमाच्या ठिकाणी देवाला पाहिलं. बर, साधू संत म्हणले आम्हाला तिथं जायचं लई कठीण जाईल हो. ज्ञानोबारायांनी उत्तर दिलं, तेच वृंदावन आपल्याला इथं आहे. कुठं, वृंदावनी देखिला मणिवेधू होत याचा, पंढरी रायाचा. तोच हेच आहे आपल्याला पंढरपुरात, तेच प्राप्त होणार प्रेमाचं ठिकाण. अवघे जेने पाप नासे ते हे असे पंढरीसी, गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. प्रेम मागा विठ्ठला हे जे आहे ना, कारण तू देणार आहे ते पंढरपूर, पंढरी हे ठिकाण पुरेपूर. जसं वृंदावन प्रेमाचं ठिकाण आहे, वारकऱ्यांसाठी प्रेमाचं ठिकाण पंढरपूर आहे. विठ्ठल या पद्धतीनं गवळणीने जसं भगवंतावर प्रेम केलं, या उंचीचं आपलं प्रेम झालं की आपलं चित्त शुद्ध होतं. आणि चित्त शुद्ध झालं की येवनी गोपाळ राहे तेथे. म्हणून ज्यांच्या ठिकाणी देव राहिला, येवनी गोपाळ राहे, ज्यांचं चित्त शुद्ध आहे तिथं देव राहिला ना, मग त्यांची संगती घडावी अशी अपेक्षा तुकाराम महाराजांनी केली. ठीक आहे महाराज, 15 मिनिट राहिलेत. 15 मिनिटात सांगायचे 3 चरण आपल्याला. महाराज तुम्ही जी मागणी करताय अप्रत्यक्ष रूपाने संतांची मागणी केली आहे तुम्ही, लक्षात आलंय आमच्या. पण हे तुम्ही मागताय कोणाचं बघून मागताय का कसं कसं आहे? तुकाराम महाराजांनी याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या ऐसे
कोणाचं तरी आम्ही पाहून मागतोय असं विचारतोयस तू आम्हाला? नाही नाही, ऐशी आवडते म्हणा देवा पुरवावी वासना, ही वासना आमची पूर्ण कर, कारण ही माझ्या मनाची आवड आहे. ऐका बरं, आवड वेगळी इच्छा वेगळी. इच्छा त्याला म्हणतात कोणाचं तरी पाहून जे निर्माण होते त्याला इच्छा म्हणतात, आणि अंतःकरणामध्ये उपजता जी असते त्याला आवड म्हणतात. उपजता तुकाराम महाराजांच्या मनाची आवड आहे. ऐशी आवडते म्हणा देवा पुरवावी वासना, देवा माझी वासना पूर्ण कर, ही माझ्या मनाची आवड आहे. ऐका, आवडीचा विषय असा असतो, ती पदार्थ व्यक्ती वस्तू जवळ करत असताना काही वेळेपुरतं माणसं ग बसतील, वेळेचं भान ठेवून थांबतील, पण वेळेच्या पलीकडे जर ती जाऊ लागलं का नाही मग लाजही बाजूला टाकते. पण ती वस्तू व्यक्ती पदार्थाला जवळ करण्यासाठी प्रयास थांबत नाहीत माणसाचे. ज्ञानोबारायांनी सांगितलं आपल्याला, आवडी आणि लाजवी, व्यसनो आणि शिनवी, पिसे तरी भुलवी तरी तिची ती. ज्ञानोबाराय म्हणले, आवड आहे तिथं लाज राहत नाही, आणि व्यसन आहे तिथं शीन राहत नाही. आवड आहे तिथं लाज नाही, व्यसन आहे तिथं शीन आहे. व्यसन करणाऱ्या माणसाला असं कधीच वाटत नाही, जेव्हापासून आपण तंबाखू खायला चालू केला का नाही तेव्हापासून हिनं पोत्यावर झाली असं वाटत नाही त्याला. दारू पिणाऱ्या माणसाला असं कधीच वाटत नाही, जेव्हापासून आपण पिण्यासाठी चालू केल्या तेव्हापासून हिनं टँकरवर झाली असं वाटत नाही पिणाऱ्या माणसाला. व्यसन करणाऱ्या माणसाला शीन येत नाही, आणि आवडीचा पदार्थ जवळ करत असताना माणसाला लाज राहत नाही. एक सांगतो तुम्हाला, आवडीचा पदार्थ किती चांगला असेल, आवडीचा पदार्थ किती चांगला असेल, पण एकदा त्याच्यातला दोष दिसला की माणसं तिकडे जात नाहीत. बघा किती आवडीचा असेल. एखादी मैत्रीण आपली खूप चांगली आहे, मावशी मावशी उठा माय उठा, सत्कार करू द्या का तुमचा? का केल्यावर उठ चाल माय, तुम्ही का करावं माय तुम्हाला? एवढं झोपेसारखं नाही हो कीर्तन हे. ऐका, एखादी मैत्रीण आपली जीवाभावाची मैत्रीण आहे, जीवाभावाची मैत्रीण आहे, पण एके दिवशी आपल्याला असं कळलं हिनं आपल्या जवळ बसून काड्या केल्या गावात. हे कळालं तुम्हाला, किती जीवाभावाची राहू द्या, पुन्हा तिच्या जवळ जाचाल का माय? मावशी उत्तर द्या माय, तोंडानं बोलू काय तुम्ही, फक्त मान हलवा. जाचाल जवळ तिच्या? जात नाही. का बरं? दोष दिसलाय तिच्यातला, जात नाहीत माणसं तिकडं. एक दृष्टांत देऊन सांगतो तुम्हाला समजेल. राम महाराजांनी म्हणलेत म्हणून देतो. ऐका, काहीतरी सांगा. गेल्या वर्षीचा दोरान दुरी ध्यानात आहे आमच्या, तुमच्या आहे का माय? तसलं काहीतरी सांगा म्हणजे ध्यानात ठेवतो म्हणले ते. ऐका, आता काय झालं माहितीये का, जुन्या काळचा दृष्टांत आहे. 10-15 वर्षापूर्वी शालेय शिक्षण द्यायचे गुरुजी शाळेत. शालेय शिक्षण, लहान लहान लेकरं गावातली बोळानं गोळा करायचे, शाळेकडे घेऊन जायचे. मायबापांची इच्छा नसली तरी शाळेत घेऊन जायचे, आणि शाळेत घेऊन गेल्यानंतर लेकरांना आपापल्या घरून डब्बे आणायला लावायचे गुरुजी. रोज डब्बे आणायला लावायचे, आणि सगळ्याची डब्बे एकत्रित गुरुजी करायचे, आणि सगळ्याला गोल बसून सगळ्यांची पदार्थ एकमेकांना खायला द्यायचे. त्याच्यात गुरुजी बसायचे आणि गुरुजी खायचे. ऐका, याच्यानं परिणाम गावात असा झाला होता, गावात कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या वर्णाचा आहे, कसलाच भेद न राहता सगळी शाळेला आलेली लेकरं माझी मित्र आहेत, माझे भाऊ आहेत, या अपेक्षेने लेकरं मिळून मिसळून राहायचे. हे सगळं गावातल्या लोकांनी पाहिलं. गावातल्या लोकांना, मायबापांनाही आनंद वाटायचा, आमची लेकरं काय मिळून मिसळून राहतायत, कसलंच भेद नाहीत, हा या जातीचा आहे, हा या जातीचा आहे, हा या अण्णावाचा आहे, मी या अण्णावाचा आहे, कसलाच भेद नाही. अगदी भावाभावासारखी गावातली सगळी लेकरं राहतात. सगळ्या मायबापांना आनंद वाटायचा. मायबाप ही आनंदाने लेकरांना शाळेत धाडायचे डब्बे घेऊन. ऐकताय ना तुम्ही? धाडायचे. एके दिवशी गुरुजीनं सगळ्या लेकरांना सांगितलं, आपण रोज जशी मायबाप देतील तशी डब्बे लेकरांना आणायला तर सांगतोय, पण एके दिवशी गुरुजीनं असं ठेवलं, गुरुजीने सगळ्या लेकरांना वर्गात सांगितलं, पोरांनो उद्या सगळ्यांनी आपापल्या घरून गोड धोड पदार्थ बनवून आणा. असं म्हणले की बाळू उठला बघा, बाळू. आणि बाळू म्हणला, गुरुजी तुम्ही गोड पदार्थ आणायला सांगताय सगळ्याला, ते कसं आहे म्हणे, आमच्या गावात आत्ताच सप्ताह झालाय आणि निष्ठी नुकतीच झाल्या हो, आम्ही गिलासानं भरून घरी आणला महाराज, आणि ती आणल्यामुळे गुरुजी कसं आहे, ती घरात एवढी मोठी गोळा झाले आणि गोड आणा म्हणल्यावर आम्ही तीच घेऊन येतो. तसं केल्यावर महाराज पदार्थ एकच होईल गुरुजी,
शाळेत एकत्रित येणारा पदार्थ एकच होईल, मजा यायची नाही खायला. मग कसं करणार आहे, कसं म्हणणं आहे तुझं बाळू? गुरुजीला बाळू म्हणला, कसं आहे गुरुजी, सगळ्या पोराला लाईन उभा करा आणि एक एक पदार्थ वेगवेगळे वाटून द्या. गुरुजी म्हणले बरोबर आहे तुझं. सगळ्या पोरांना लाईन उभा केलं आणि गुरुजीनं पदार्थ वाटून दिले. बघा वाटून दिले. पोरा तू म्हणे गुलाबजामुन आण, दुसऱ्या पोराला सांगितलं तू बालुशाही आण, तू जिलेबी आण, असं वाटून देऊ लागले. सांगा पटपट पदार्थ. हा काय माय सांगा की हो, गोड पदार्थ सांगायचे. लाडू सांग. काय म्हणले पोरं? हा गुरुजीने एका पोराला बासुंदी सांगितली. कुण्या पोराला बासुंदी सांगितली माहित आहे का? गुरुजीने त्याच्या घरची आधी बासुंदी खाल्ली होती, त्याच घरचं पोरग निवडलं आणि त्याला बासुंदी दिली. पिंट्या बासुंदी आण. बारकली गुरु बासुंदी आण, बासुंदी. गुरुजीला माहिती होतं ह्याच्या माईला चांगली बासुंदी बनवायची. आपण दिवाळीत खाल्ली ह्याच्या घरची बासुंदी. गुरुजीला चांगलं ध्यानात होतं ह्याची माय उजनीची आहे आणि उजनीचं हिचं माहेर असल्यामुळे ह्याच्या मायला लई चांगली जमते बनवायला. हे तुम्हाला नाही कळायचंय, आमच्या इकडे उजनी गाव स्पेशल बासुंदी आहे. हिची माय उजनीची ह्याला चांगली जमते. त्याच घरचं पोरग निवडलं कारण गुरुजीचा जीव की प्राण म्हणजे बासुंदी. जीवा पाड आवडायची गुरुजीला बासुंदी. पोराला सांगितलं. सगळी पोरं आपापल्या घरी गेले आणि आपापल्या घरी जाऊन सगळी ज्याला ज्याला जी पदार्थ वाटायला आले ते मायबापांना सांगितलं. मायबापानं ते आनंदानं बनवण्यासाठी सुरुवात केली. ज्याच्या घरी बासुंदी सांगितली होती का नाही त्याच्या आईनं रात्रीच दूध घोटायला सुरुवात केली. बासुंदी दूध घोटून बनवतात ना, गुळवणी नाहीये माय, बासुंदी म्हणायलो मी, बासुंदी घोटून बनवतात ना. हा दूध घोटायला सुरुवात, घोटायला माय पाणी पिता का तुम्ही? घोटायला सुरुवात केली. तोपर्यंत पोरग झोपलं. माय सकाळी उठून लवकर शेताकडच्या कामाला निघून गेली. बाळू पुन्हा उठला, पिंट्या पुन्हा उठला आणि पिंट्यानं पाहिलं तर आई घरात नाही, शेताला गेले बहुतेक कामाला. आईनं बासुंदी बनवल्या का नाही मला तर झोप लागली होती. पोराने इकडे तिकडे पाहिलं, त्याच्या घरी स्पेशल डब्बा बासुंदीसाठी. तो डब्बा काही दिसेच ना त्या पोराला घरात. खिडकीकडे नजर गेली तर खिडकीमध्ये आईनं डब्बा ठेवला होता, पण आईनं डब्याला टोपणच लावलं नव्हतं. बहुतेक आईला टोपण सापडलं नाही. पोरग शोधलं, पोरानं घरामध्ये टोपण शोधलं, टोपण सापडे ना. पोरग म्हणलं आपल्याला उशिरा जाग आली, त्याच्या टोपण हुडकण्यामध्ये आपला वेळ गेलाय, लवकर शाळेत जाऊ द्या म्हणे. टोपण नसलं तरी आपण तसंच घेऊन जाऊ म्हणून पोरं आंघोळीला गेलं, स्नान केलं. स्नान केल्यानंतर कपडे घालून ज्यावेळेस आरशा पुढे थांबलं, आरशा पुढे थांबून केस विचारत होतं का नाही, केस विचारत असताना आरशामधले पाठीमागच्या खिडकीतला डब्बा त्याला दिसत होता आणि त्या डब्याकडे पाहत, आरशामधून पाहत पाहत केस विचारत विचार करत होता, या डब्यातली बासुंदी किती मस्त झाली असेल, माझी आई किती गोड बासुंदी बनवते, गुरुजींना आवडते, गुरुजींना आनंदानं मला सांगितलं माझे गुरुजी खातील, माझे मित्रमंडळी खातील, या विचारानं केस विचारत आनंदाने केस विचारत होता. तेवढ्यामध्ये असं झालं, खिडकीच्या वरच्या अंगाला एक उंदीर खेळत होता. त्या उंदराला एका मांजरानं पाहिलं होतं आणि मांजर त्याच्याकडे येत असलेलं उंदरानं पाहिल्यामुळे उंदराचे हातपाय निसटले आणि उंदीर नेमकं त्या बासुंदीच्या डब्यात पडला. हे सगळं पोरगं आरशातून पाहत होतं. उंदीर पडलेला मांजरानं चांगलं डब्याकडे लक्ष ठेवलं होतं. मांजरी त्या डब्याच्या जवळ गेलं. मांजरानं ते उंदीर भेटावं म्हणून बासुंदीच्या डब्यात तोंड घातलं. हे सगळं पिंट्यात त्या आरशातून पाहत होतं. बघा, डब्यात तोंड घातलं. उंदराच्या आणि मांजराच्या त्या पकडापकडीमध्ये डब्बा खिडकीच्या बाहेर सांडला. लहान होतं, त्याला जवळ जायला भीती वाटू लागलेली होती. डब्बा बाहेर सांडला. पोरग निराश झालं. काय करू आता कळेना. गुरुजीने तर एवढ्या आवडीनं सांगितलेली होती, मला वाट बघत असतील माझे गुरुजी, जाऊ द्या म्हणे. आपलं नेलं नाही म्हणून काय होईल, दुसऱ्याचं बक्कळ आलं असेल की, ती तर खायला जाऊ म्हणून पोरानं दप्तर गडबडीनं अडकवलं. पण बाहेर पडलेला बासुंदीचा स्पेशल डब्बा घरात आणून ठेवावा म्हणून पोरग ज्यावेळेस घराच्या बाहेर गेलं, बाहेर जाऊन पाहतोय तर काय, उंदीर पळून गेलंय. उंदराच्या पाठीमागं मांजर पळून गेलंय. पण बासुंदीची जे डब्यातली बासुंदी आहे की नाही, जशाच तशी एका खापराच्या भांड्यात सांडली आहे. ते खापराचं भांड पोरानं उचललं, डब्बा खिडकीतून मध्ये टाकला, कुलूप लावलं आणि ते खापर घेऊन पोरग निघालं बघा शाळेकडं. ऐका बरं माय, हे आमच्या इकडच्या लोकांना लवकर कळतं माय. खापर घेऊन पोरग निघालं. सगळी पोरं जेवत बसलेली, गुरुजीचं ध्यान फक्त बासुंदीकडे. सगळंच आलंय आणि तीच राहिले, सगळंच आलंय आणि तीच राहिले. काय झालं असेल बाबा,
आता ह्या खाण्यात मजा नाही, बासुंदी आली की मग हे खाऊ. पण आधी बासुंदी पोरांनी तर जेवायला चालू केलं. गुरुजीची तगमग तगमग होऊ लागलेली. गेटकड गुरुजीचं सगळं लक्ष की पिंट्या दिसला गेटला. गुरुजी पळत 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 गेटकड गेले. पोराच्या हातातलं खापर बासुंदीचं पाहिलं. आनंदाने त्याच्याकडे पाहत स्माईल दिली गुरुजीनं आणि ते खापर हातात घेतलं. तोंडाला खापर गुरुजीनं लावलं आणि बासुंदी प्यायला गुरुजीनं सुरुवात केली. गुरुजीनं सगळी बासुंदी पिली की हो माय. फक्त 2 घोटाची बासुंदी उरली की गुरुजीच्या ध्यानात आलं एवढी सुंदर बासुंदी आहे. खरं तर असली बासुंदी भाऊजीकडे जाऊन सोन्याच्या भांड्यात ठेवली पाहिजे. एवढी सुंदर बासुंदी आहे. पण ही एका धातूच्या भांड्यात सोडून जर्मनच्या पितळच्या या असल्या धातूच्या भांड्यात सोडून खापराच्या भांड्यात कशी काय? पिण्याच्या अगोदर विचार करायला हवा होता गुरुजीनं. पण पिणं झाल्यावर केला बरं माय. गुरुजीनं 2 घोटाच्या उरलेल्या बासुंदीचं खापर बाजूला केलं आणि बाळ पिंट्याला विचारलं, पिंट्या एवढी सुंदर बासुंदी आहे रे, धातूच्या भांड्यात असायची सोडून खापराच्या भांड्यात कशी काय? त्यावेळेस पिंट्यानं गुरुजीला सांगितलं, गुरुजी त्याचं कसं आहे म्हणे, आमच्या घरी स्पेशल डब्बा आहे म्हणले बासुंदीला. मग हे खापरात कशी काय? ते म्हणले त्याचं असं आहे, आईला बहुतेक डब्याचं टोपण सापडलं नव्हतं. आई तसाच उघडा डब्बा ठेवून गेली ती म्हणले शाळेत कामाला. डब्याचं टोपण सापडलं नसल्यामुळे काय झालं माहितीये का गुरुजी, उंदीर याच्यात पडला हो. गुरुजी म्हणजे असं आहे का? आणि मग म्हणजे उंदीर डब्यात त्या बासुंदीच्या पडल्याला वांजरानं पाहिलं होतं गुरुजी आणि मांजरानं ह्याच्यात तोंड घातलं बघा. गुरुजी म्हणले थांब, आपण दोघं पाण्याच्या टाकीकडे जाऊ, मी गुळण्या करतो, फक्त कोणालाच काही म्हणायचं नाही. पुन्हा गुरुजीच्या लक्षात आलं उंदराचं मांजराचं आणि ह्या खापराच्या भांड्याचं काय घेणं देणं आहे. गुरुजीनं पुन्हा पिंट्याला विचारलं, पिंट्या बर मांजरानं याला पकडण्या म्हणजे त्याच्यात ते डब्बा पडला, त्यानं तोंड घातलं, खापरात कशी काय याचं उत्तर दे. ते म्हणजे असं झालं, या दोघाच्या पकडापकडी मध्ये डब्बा खिडकीच्या बाहेर सांडला आणि बाहेर सांडलेली बासुंदी खापराच्या भांड्यात पडली. त्यावेळेस गुरुजीनं त्या पोराला विचारलं, पोरा पिंट्या तुझं तर घर चांगलं आहे म्हणे. चांगलं आहे, तुझा बाप नोकरदार आहे, तुला भरपूर शेती आहे आणि नोकरदार असल्यामुळे तुझं घरी व्यवस्थित आहे, आरसीसीचं बांधकाम आहे तुझ्या घरचं, स्टाईल फरशी आहे बघाव तिथं. आणि तुझं घर एवढं मस्त असताना तुझ्या घरामध्ये असलं खापराचं भांडं आलं कुठून? त्याचं काय म्हणले गुरुजी, हा माझ्या घरी माझ्यापेक्षा एक लहान बहीण आहे. म्हणजे बहीण लहान आपली डमी आहे का नाही, माझ्याकडे यायची होती इथल्या घरची लहान बहीण आहे, लहान बहीण. आणि ती लहान असल्यामुळे गुरुजी कसं आहे म्हणे, तिला कुठं घाण करावं कळत नाही हो. आणि तिनं कुठं जरी घरात घाण केलं का नाही गुरुजी, आमच्या ही खापर आहे इकडे बघा, माय शाळेत काय तोंड घातला जरा माझ्याकडे बघा, माय कस करते सांगलेलं आम्ही, इकडे बघा आमची माय ही खापर का नाही असं ते घाण केलेल्या ठिकाणी असं आडवं धरते आणि नारळाचं केसर घेऊन असं मध्ये वडते म्हणजे. आणि त्या खापरात ही भरून आमची माय उकंड्याला नेऊन टाकते गुरुजी. ऐका बा, आता त्या गुरुजीकडे तुम्ही जावा आणि गुरुजीला म्हणा, गुरुजी सप्त्याला उरलेली पट्टी सगळी तुमच्या नावानं करता, फक्त 2 घोटाची उरलेली बासुंदी पिऊन दाखवा. पिल का गुरुजी? माय सांगा की हो. हा का बरं पित नाही हो? बोला मामा. आवडीचा पदार्थ आहे, जीवापाड आवडणारा पदार्थ आहे, पण पिणार का नाहीत आता गुरुजी? ते दोष दिसल्यानंतर किती आवडीचा पदार्थ असू द्या हो, माणसं पुन्हा तिकडे जात नाहीत. मग सांगितल्यासारखं किती आवडीची मैत्रीण असू द्या, पण तिच्यातला दोष दिसला की माणसं त्याच्या जवळ जात नाहीत. आणि जर गेले दोष दिसून तर त्याला मूर्खाशिवाय दुसरा शब्द नाही. कसं काय? गाय छापणारी माणसं त्याच्यावर छापून देतात की हो, ह्याच्याने कर्करोग होतो, याच्याने कॅन्सर होतो, पण तरी सुद्धा माणसं खातात का नाही? तुम्हाला का माहित आहे का? खात्यात तुमच्या इकडे खात्यात होय. आमच्या इकडच्या म्हाताऱ्या त्या बिड्या ओढायच्या आहेत. कोण वड लागतं की बघा, काल इथं वास होता कीर्तनाच्या आधी, त्या कोपऱ्यात कोण तर होतं इकडे खाली का.
दोष दिसतील आपल्याला त्या व्यसनातली, पण माणसं तरी जातात त्याला, मूर्खाशिवाय शब्द नाही. माझं सांगणं याच्यासाठी आहे, वस्तू व्यक्ती पदार्थातला दोष दिसला की माणसं तिकडे जात नाहीत. तुकाराम महाराजांनी समाजाकडे दृष्टी टाकली आणि समाजाकडे दृष्टी टाकल्यानंतर तुकाराम महाराजांना वाटलं या समाजाची संगती करून माझं भलं होणार नाही, पण संतांच्या संगतीमध्ये माझं भलं आहे. कसं काय? इतरांची संगती केलं तर काय होणार आहे? बैसता चोरा पाशे तैसे होय देखताची चिंधी मन धावे. चोरापाशी बसून काय होणार आहे? हो, चिंध्या उचलायचं ध्यान लागते. तसं आहे. ढेकणाच्या संगे हिराजो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. संगतीचा परिणाम आपल्या जीवनामध्ये होतच असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, देवा हे मी लोकांचं बघून मागतोय असं नाही रे. ऐशी आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. वासनेची शास्त्रानं 2 आपल्याला प्रकार काढून दिली बघा. वासनेची 2 प्रकार आहेत. एक शुभ वासना आहे, दुसरी अशुभ वासना आहे. अशुभ वासना त्याला म्हणतात आपलं जीवन जी उद्ध्वस्त करते त्याला अशुभ वासना म्हणावं, आणि आपल्या जीवनाला जी उंचीवर नेऊन ठेवते त्याला शुभ वासना म्हणावं. तुकाराम महाराज म्हणले, माझी शुभ वासना देवा पुरवावी वासना. वासना पूर्ण कर देवा. ठीक आहे तुकाराम महाराज, तुमची आवड आहे, तुमची ही शुभ वासना आहे, म्हणून आम्ही हे पूर्ण करायची ठरवू, आम्ही ती पूर्ण करू. पण पूर्ण करत असताना या साधूची संतांची संगती तुम्हाला आम्ही किती काळ किती वेळ द्यावी याचं उत्तर, याचं प्रयोजन महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या Hare
संगती अभंग म्हणत असता का नाही, देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, शब्द व्यवस्थित म्हणला पाहिजे. जर वी पुढे आलं का नाही विसंगती होते, शब्दाची विसंगती होते आणि अभंगाची विसंगती होते. अभंग म्हणत असताना शब्द व्यवस्थित म्हणले पाहिजे. एक अभंग आहे बघा, सगळीजण तसंच म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत असंच म्हणतात सगळी, पण हा शब्द असे नाहीत म्हणले पाहिजे. माय एका कोपऱ्यात आणि बाप एका कोपऱ्यात, माय एका वारडात आणि बाप एका वारडात, लगट म्हणली पाहिजे ती सगळी. तुम्ही संत माय बाप कृपावंत, त्याचा अर्थ व्यवस्थित होतो. माय वेगळी आणि बाप वेगळा कसं करता शक्य. ऐका, देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. ठीक आहे महाराज, आम्ही पूर्ण करू तुमची इच्छा, पण किती काळ आणि किती वेळ तुम्हाला या संतांची संगती द्यावी. महाराजांनी याचं उत्तर दिलं, न हो अंग संग तुटी, याची अंगानेही तुटी होणे आणि संगानेही तुटी होणे. तुकाराम महाराजाला पुन्हा देवाने विचारलं, म्हणे महाराज एवढी अंगसंगानं तुटी होऊ नये, इथपर्यंतची संगतीची गरज काय हो तुम्हाला संतांची. याचं उत्तर महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे जीने, 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 तुका म्हणे जीने,
देवा पुरवारी वासना वासना वासना
देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, ऐसे आवड देवा, अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराजांनी सांगितलं संतांची संगती एवढी मागतोय कशासाठी? नहो अंग संग तुटी इथपर्यंतच मागायचं कारण असं आहे, या संतांच्या संगतीत जर मी राहिलो तर माझ्या जगण्याला भलेपण येणार आहे. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, किंवा तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, आपल्या जिन्याला भलेपण यावं याच्यासाठी संतांची संगती आपल्याला कायम जीवनभर असणं गरजेचे आहे. कसं काय याचंही उत्तर देतो बरं, जरा वेगळ्या पद्धतीने सांगतो. आपल्या जीवनाला भलेपण संतांची संगती अखंड असल्यामुळं कसं काय येईल याचं कारण असं आहे, आपण भक्ती करू लागलो. ऐका बरं, झालं याच्यावर तुम्हाला सगळं कळेल. आपण भक्ती करू लागलो. भक्ती करत असताना बहुतांश माणसाचा विषय असा होतो, भक्ती करताना आपण भक्ती करत असताना एखादा जर आघात आपल्या जीवनात पडतोच. माणूस जन्म आहे, आपल्या जीवनात एखादं तर दुःख येतच असतं. पण दुःख आल्यानंतर भरपूर पारमार्थिक खचतात, तिथं खचली जातात. ऐका, खचतात आणि खचून माणसाचा परमार्थ थांबल्या जातो. थांबल्या जातो म्हणजे माणसं म्हणतात बघा, काय करा महाराज, एवढं देवदेव करतोय पण कशाचाच फायदा होत नाही, कशाला भक्ती करून वेळ वाया घालावा. बंद केली आहे भरपूर जणांना भक्ती, देवाचं भजन बंद केलं का? एखादा जीवनात आघात आला की संपवतात आपला परमार्थ तिथं. पण आपल्या संगतीला, आपल्या जीवनाला जर संतांची संगत असली याचा परिणाम आपल्या जीवनात असा होत असतो, आपल्याला संत भागून शिनून बसू देत नाही. तिथून पुढचा परमार्थ आपला ते चालवतात. ते भागलिया मज वाहातील कडिये आणि त्यांची आणि जोडे सर्व सुख, आपल्याला ते कडेवर बसवतात आणि तिथून पुढचा परमार्थ आपला ते चालवतात. म्हणून नहो अंग संग तुटी आईशी आवडते म्हणा, देवा पुरवावी वासना, झालेली सेवा तुम्हा सकळ मायबापांच्या चरणी समर्पित करत असताना या अभंगाचा अर्थ असाच असेल असं काही नाही बरं. माझी काही संस्था सुटलेली नाही, काही नाही, पण सगळी इथं विद्वान माणसं आहेत. तुमच्या पुढे उभा टाकून मी काहीतरी शहाणपण सांगावं एवढा काही शहाणा नाही. पण एक तुम्ही सगळ्यांनी प्रेमानं उभं केलंय म्हणून इथं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थ असाच असेल असं नाही, माझ्या बुद्धीला पटेल, रुचेल, झेपेल इथपर्यंत मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुनश्च एकदा समस्त गावकऱ्यांना, समस्त भजनी मंडळाला धन्यवाद देतो. बाबा कीर्तनासाठी उपस्थित आहे, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सिस्टीमवाली यांचे मेहराज भाई आहेत, यांच्या चरणाशीही विनम्र अभिवादन करतो. आणि मी या ठिकाणी थांबत असताना एक विनंती करतो, हा सप्ताह हे कीर्तन आपल्याला यूट्यूबवर पाहायला मिळणार आहे. 15 दिवसाच्या कालांतरामध्ये आपल्याला पुरेपूर सप्ताह कीर्तन कथेसहित आपल्याला या यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे. चॅनलचं नाव आहे नामाचा गजर. नामाचा गजर हे चॅनलचं नाव आहे. प्रत्येकाने आपापल्या मोबाईलमध्ये ते सर्च करावं आणि या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि बाजूची घंटी दाबाय, तेवढं काही विसरू नका गड्या. कृपा करून आपल्याला विनंती आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवर वारकरी कीर्तन आपल्याला पाहायला मिळतील, जे करून जी संत किंवा जी साधू, जी महाराज मंडळी आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत, ती सगळी महाराज मंडळी साधू संतांच्या विचाराचा प्रचार करणारी आहेत. केवळ बाकीचा गोंधळ आपल्याला त्या कीर्तनातून पाहायला मिळणार नाही. म्हणून कृपा करून आपण त्या चॅनलला सबस्क्राईब करावं एवढी विनंती प्रत्येकाच्या चरणी करतो. मृदंगाची साथ ज्या गुरुजींनी दिली त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, कुंडली कवरदा हरी